हा पाऊस दरम्यान राज्यभरात पावसाची काय स्थिती आहे पाहूयात। गेल्या 24 तासांपासून अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले। जिल्ह्यातील दिघी कोल्हे इथल्या नदीला पूर आल्यानं पुराचं पाणी गावात शिरलंय। या पुरामुळे रस्त्यांनाही नदीचं स्वरूप आलंय, त्यामुळे प्रशासनानं गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय। वाशिम जिल्ह्यामध्ये रात्रभर जोरदार पाऊस झाला। जिल्ह्यातील वाशिम, कारंजा, रिसोड, मंगळूरपीर, मालेगाव आणि मानोरा भागाला पावसानं झोडपलंय। पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। पावसानं जिल्ह्यातील भूजल पातळीमध्ये वाढ झाली आहे, तरी अद्याप नदी नाल्यांना पूर आलेला नाही। जिल्ह्यामध्ये पुढील 24 तास मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय। बुलढाण्यामधल्या जळगाव, जामोद, खामगाव, शेगाव, संग्रामपूर या तालुक्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। पावसामुळे या भागातील नदी नाल्यांना पूर आलाय, त्यामुळे पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालाय। दुसरीकडे शेगावमध्ये एका घराची भिंत कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। मुसळधार पावसामुळे नांदगाव, खंडेश्वर शहरातील दुकानांसह नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय, तर पुरामुळे लोकांचं मोठं आर्थिक नुकसानही होत आहे। अमरावतीच्या मेळघाटमधील सिपना नदीला मोठा पूर आलाय। पुरामुळे या भागातील पुलावर पाणी आल्यानं 20 ते 25 गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलाय। पूर्णा नदीतून होणाऱ्या विसर्गामुळे सिपना नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। चामोर्शी आष्टी महामार्गावर शिवनी नदीच्या पुराचं पाणी असताना 4 युवकांनी दुचाकी पुराच्या पाण्यामध्ये नेली। उपस्थित लोकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, तरीही हे युवक गाडी घेऊन निघाले। पुराच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात त्यांची दुचाकी वाहून गेली आहे, तर या 4 जणांचा जीव थोडक्यात वाचलाय। गोंदिया जिल्ह्यामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुधडी भरून वाहू लागले। पुजारी टोला या धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यानं धरणाचे 13 पैकी 6 दरवाजे उघडण्यात आले। धरणातील पाणी पातळी वाढली तर आणखी दरवाजे उघडण्यात येणार आहेत, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। कोयना धरणाचे 6 दरवाजे 1 फुटानं उघडून 5079 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू करण्यात आलाय। पाणलोट क्षेत्रामध्ये पडत असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे, त्यामुळे धरणातील पाणी साठा नियंत्रणासाठी धरणाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनानं घेतलेला आहे। विसर्गानंतर कृष्णा कोयना नदीकाठावरच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। जळगाव जिल्ह्यातही दमदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे हातनूर धरणाचे 36 दरवाजे उघडण्यात आले। धरणातून 76,873 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रामध्ये सुरू करण्यात आलाय, त्यामुळे कुणीही नदीकाठावर जाऊ नये असं आवाहन प्रशासनानं केलंय। वर्ध्यामध्ये पुरामुळे झाडावर अडकलेल्या तरुणाला सुखरूप खाली उतरवण्यात आलंय। अल्लीपूर ते टाकळी मार्गावर यशोदा नदीच्या पुलावरील पाण्याचा प्रवाह अचानक वाढला, त्यामुळे हा तरुण काही दूर अंतरावर वाहून गेला। यावेळी पाण्यामध्ये झाडाच्या फांदीला पकडून त्यानं स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला। नंतर एनडीआरएफच्या मदतीनं तरुणाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। शिरसगाव कसबा गावाला लागून वाहणारी मेघा नदी आणि ब्राह्मणवाडा धडी गावातून वाहणाऱ्या पूर्णा नदीला पूर आलाय। पुरामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असून नदीकाठच्या परिसरात नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। कोल्हापुरातील राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा मध्यरात्री उघडलाय। 6 नंबरचा स्वयंचलित दरवाजा उघडलाय, त्यामुळे धरणातून सध्या 2828 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग भोगावते नदीपात्रामध्ये सुरू आहे। प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील मनुदेवी धबधबा पुन्हा प्रवाहित झालाय। या धबधब्याचं रौद्ररूप पाहायला मिळत आहे। दरम्यान धबधब्याजवळ न जाण्याचा इशारा पर्यटकांना प्रशासनाकडून देण्यात आलाय। यवतमाळच्या आर्णी तालुक्यात पुराच्या पाण्यात कार वाहून गेली आहे। दुर्घटनेमध्ये पती बचावलाय, पण पत्नी आणि 2 मुली बेपत्ता आहेत। दारव्हा तालुक्यामधल्या दहेला गावात घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे। पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडून प्रशासनाला मदतीचे आदेश देण्यात आले। घटनास्थळी तत्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आलंय।